इचलकरंजीत गेल्या काही महिन्यांपासून विविध विकास कामांना वेग आलाय. मात्र त्या कामांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतोय. शहरात धुळीचं प्रमाण अचानक वाढल्यानं श्वसनाचे आजार, धुळीची ॲलर्जी, डोळ्यांचे संसर्ग, दमा, खोकला, सर्दी अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक डॉक्टरांच्या मते सतत धुळीच्या संपर्कात राहिल्यानं विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, ॲलर्जीचे रुग्ण यांच्यावर गंभीर परिणाम होतोय. अनेक नागरिकांनी मास्कचा वापर अनिवार्य केला असला तरी सतत उडणारी दाट धूळ आरोग्याला धोका निर्माण करतेय. महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध रस्ते, डांबरीकरण, ड्रेनेज पाईपलाईन, पाणीपुरवठा आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निविदा काढण्यात आल्यात. मात्र या कामांसाठी ठेकेदारांकडून ठरलेल्या वेळेत कामं पूर्ण न झाल्यानं नागरिकांचा त्रास अधिकच वाढलाय. काही ठिकाणी खोदकाम करून ते तसंच सोडून दिले, तर काही ठिकाणी डांबरीकरण न केल्यानं रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य पसरलंय. यामुळे वाहन चालक, पादचारी आणि व्यावसायिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्याप प्रभावी उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करावी आणि धुळीवर नियंत्रणासाठी तातडीचे उपाय करावेत, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. शहर विकासाची कामं महत्त्वाची असली तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करता येणार नाही, असा सूर नागरिकांमधून उमटतोय.